नमस्कार मंडळी, आज बनवते मस्त असं झणझणीत मटण, पण नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. तर माझे जे सबस्क्रायबर आहेत, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्या खूपदा मला अशी कमेंट करतात की ताई तू चिकनच्या एवढ्या छान छान रेसिपीज अपलोड करते, एखादी मटणची रेसिपी अपलोड कर जी बनवायला सोपी असेल आणि चविष्ट असेल. तर मंडळी, मी मटण खात नाही, त्यामुळे शक्यता मटण आमच्या घरामध्ये आणत नाही, पण मिस्टरांना आवडतं, त्यामुळे कधीतरी मी बनवते. तर आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. रेसिपी शेवटपर्यंत बघा. अतिशय सिंपल आहे, पण हे मटण चवीला खूप भारी झालं होतं असं मिस्टरांचं म्हणणं होतं. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 300 ग्रॅम मटण घेतलेलं आहे. मटण खाणारा व्यक्ती घरामध्ये एकच आहे, त्यामुळे मटणची क्वांटिटी कमी घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि पाव चमचा हळद घातली. मॅरिनेट करून एक 10-15 मिनटासाठी हे मी साईडला ठेवलेलं आहे. मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. एक 2 ते 3 पाण्याने मटण सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलं होतं. आता कुकरमध्ये तुमच्या अंदाजाने तेल कमी जास्त करू शकता. इथं सुरुवातीला 1 चमचाच तेल घातलेलं आहे. काही खडे मसाले घातलेले आहेत. छोटी छोटी 2 तमालपत्र, 2 वेलची, 2 लवंग, दालचिनीचा थोडासा तुकडा आणि थोडंसं जिरं यामध्ये घातलेलं आहे. मॅरिनेट केलेलं मटण यामध्ये घालायचं आणि हे मटण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचे. चिकनपेक्षा मटणला थोडासा स्मेल जास्त असतो, त्यामुळे हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि असं ओपनच परतायचं. झाकण वगैरे ठेवण्याची गरज नाही. व्यवस्थित असं परतून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी घातलेली आहे. छान परतल्याच्या नंतर आपल्याला यावरती थोडंसं झाकण ठेवूनसुद्धा वाफवायचं आहे. आता हे बघा, मस्त असं हे मी परतून घेतलेलं आहे. ओपनलीच मी एक 2 ते 3 मिनटासाठी परतून घेतलं होतं. सुरुवातीला गॅस लहान केला होता, त्यानंतर मग थोडासा गॅस मोठा केला. इथं मी चिकन पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनटासाठी वाफवलेलं आहे. म्हणजे लगभग एक 5 ते 6 मिनटं झालेले आहेत हे परतते. आता यामध्ये गरम पाणी घालायचं. आता इथं साईडला छोट्या टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं मी. आता हे गरम झालेलं पाणी यामध्ये घालायचं आहे. हे बघा, पाणी घातल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या मी केल्या होत्या. तुम्ही तुमच्या अंदाजाने शिट्ट्या करून घेऊ शकता, पण इथं मी 3 शिट्ट्या केल्या होत्या. 2 शिट्ट्या गॅस मोठा करून शिट्ट्या काढून घेतल्या आणि त्यानंतर गॅस लहान केला आणि शेवटची शिट्टी करून घेतली. त्यानंतर कुकरमधलं प्रेशर कमी झाल्याच्या नंतरच आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे. आता इथं मी 3 कांदे घेतलेले आहेत. कांदे माझ्याकडे लहान लहान होती, त्यामुळे इथं मी 3 कांदे घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे मोठी कांदे असेल तर 2 घेतला तरी पण चालणार आहे. आता हे कांदे मी बारीक कट करून घेत आहे. सोबतच एक टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे. टोमॅटोमुळं ना ह्या मटणची चव आहे ना खूप जास्त वाढते, असं चटकदार चटपटीत लागतं. त्यामुळे एक टोमॅटो यामध्ये घाला. जर तुम्हाला आवडत असेल नाही घातला ना तरी देखील चालणार आहे, पण इथं मी एक टोमॅटो घालत आहे. जर तुम्हाला अशा काळ्या वाटणातल्या झणझणीत रेसिपीज आवडत असेल तर आपल्या फेसबुक पेजवरही आहेत आणि यूट्यूब चॅनलवर देखील आहेत. तुम्ही कुठे पाहतात ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही आज पहिल्यांदा ही रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो करा, सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. आता इथं कांदा टोमॅटो मी सगळं कट करून घेतलेलं आहे. छोटंसं वाटण करायचं आहे, तर इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि इथं मी ना ओला नारळ माझ्याकडे अवेलेबल होता, त्यामुळे इथं मी थोडासा ओला नारळ घेतलेला आहे. जर तुमच्याकडे सुकं खोबरं असेल ते जरी वापरलं ना तरीसुद्धा चालणार आहे, चव छान येते. आता यामध्ये ना सुरुवातीला असंच मी वाटून घेतलं. खोबरं काय होतं ना, पाणी घातल्याच्यानंतर ते व्यवस्थित वाटलं जात नाही, त्यामुळे असंच वाटून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून मस्त एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त एकदम बारीक हे वाटून घेतलेलं आहे. त्यामुळेच आधी असंच फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी घालायचं, म्हणजे हे वाटण आहे ना उबडधुबड होत नाही, मस्त बारीक वाटलं जातं. आता काय केलेलं आहे ना, कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे तेल घालायचं. तेलाची क्वांटिटी मी पुन्हा सांगते, तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा. ही रेसिपी एवढी सोपी आहे ना मंडळी, आणि चवीला म्हणा ना तर घरात घमघमाटच एवढा छान सुटला होता ना.
आता कांदा हलकासा सॉफ्ट झाला की त्यानंतर मी टोमॅटो घातला आणि जी कोथिंबीर आपण चिरून ठेवली होती ती थोडीशी यामध्ये मी घातलेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून टोमॅटो आणि कांदा मऊसूद शिजला जाईल. व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेतलं. गॅस आता थोडासा लहान केलेला आहे आणि यावरती झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवून अगदी मिनिटभरासाठी वाफ काढून घेतली. आता पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. काही रेसिपी बनवायला सोप्या असतात पण चवीला खूप भारी लागतात. आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं. तर खूपदा आपल्याला वाटण जर नॉनव्हेज बनवायचं असलं तर आपण कांदा खोबरं सगळं काही भाजून घेतो, चिकन मटण वेगळं शिजवून घेतो आणि त्यानंतर भाजी किंवा रस्सा बनवतो. पण या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा. इतकी छान याची चव येते ना मंडळी, आणि बनवायला सोपं आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळेस बनवून खाऊ शकता. आता याला मी व्यवस्थित असं मसाल्यांसोबत जे वाटण आपलं हिरवं तयार होतं ते परतून घेतलं. झाकण ठेवून पुन्हा याला वाफून घेतलं. म्हणजे काय होतं, यामधलं जे पाणी आहे ना ते बऱ्यापैकी सुकून जातं. आणि त्यानंतर यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत. तर प्रत्येकी एक एक चमचा मसाला इथं घेतलेला आहे मी. इथं मी साठवणीतलं काळं तिखट, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि धना पावडर घेतलेली आहे. खडे मसाले आपण वापरलेले आहेत त्यामुळे इथं गरम मसाला वगैरे वापरण्याची गरज नाही. आणि आपलं जे साठवणीतलं काळं तिखट असतं ना त्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे खडे मसाले वापरलेले असतात. त्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग होऊ नये त्यामुळे इथं गरम मसाला वापरलेला नाही. आता हे सगळे मसाले एकत्रित परतून घ्यायचे. कांदा, टोमॅटो आणि हे सगळे मसाले छान एकजीव झालेले आहेत. आता मसाले जास्तीचे करपू नये यासाठी मी अळणी सूप जे आहे ते थोडंसं घातलेलं आहे. गॅस लहान करायचा आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि यावरती झाकण ठेवायचं आणि याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. यामध्ये थोडंसं गरम पाणी जरी घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. बघा मस्त याला वरून तेल सुटलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी घातलेली आहे. तुम्ही बघू शकता रंग काय छान आलेला आहे. बघा अगदी कांदा, टोमॅटो सगळे मसाले छान एकजीव झालेले आहेत आणि रंग अप्रतिम आलेला आहे. याच पद्धतीने तुम्ही चिकन देखील बनवू शकता. आता यामध्ये शिजवून घेतलेलं मटण घालत आहे. यामध्ये थोडंसं अळणी सूप होतं ते देखील यामध्ये मी घातलेलं आहे. हे बघा आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. रंग मस्त आलेला आहे. आता झाकण ठेवून पुढचे 3 ते 4 मिनटासाठी गॅस लहान करून हे मी व्यवस्थित असं शिजवून घेतलं. मस्त तर्री आलेली आहे, लाल धम्मक रंग आलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घातली तर तुम्ही बघू शकता चमचमीत पण सिंपल पद्धतीने तयार केलेलं मटण इथं आपलं तयार आहे. याला तुम्ही काय नाव द्याल तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा. असं लपथपीत मटण भातासोबत भाकरीसोबत अप्रतिम लागतं. त्यामुळे जरूर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि ह्यानंतर तुम्हाला कोणची रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर हे बघा कोणतंही वाटण घाटण न करता हे मटण तयार झालेलं आहे. चला झटपट ताट वाढून घेऊया. असं झणझणीत मटण सोबत कांदा, लिंबू आणि भाकरी जर असेल ना तर एक नंबर कॉम्बिनेशन होतं. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.